आ जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों असं विश्वासानं म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी आज स्वराज्य पथावरून विस्तांगत झाली आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली। तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी कुमारी श्रेया जे पाटील, समता हायस्कूल पाचगणीची विद्यार्थिनी, इयत्ता 9वी मध्ये शिकते। मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली कारण पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सुखाने नांदेल असं दिसू लागलं। पण कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला आणि हा स्वार्थ आपल्यासोबत काळा पैसा नावाचा एक विषारी नाग घेऊन आला आणि मग स्वतंत्र हिंदुस्थानच्या ऱ्हासाला सुरुवात झाली। मित्रांनो, ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वतंत्र हिंदुस्थान करून देण्यासाठी जीवाचं रान करून राज्यघटना निर्माण केली, त्यातून आपल्याला समता, एकता, बंधुता ही सूत्रे दिली, त्या राज्यघटनेची आपण मान, पान आणि शान ही राखलीच पाहिजे। धन्यवाद। अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग, दिले देशासाठी बलिदान, वंदन तयासी करून आज गाऊ भारत मातेचे गुणगान, आज गाऊ भारत मातेचे। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि देशबांधवांनो, मी वैष्णवी विजय माने, इयत्ता 9वी मध्ये शिकते। समता हायस्कूल पाचगणीची मी विद्यार्थिनी। आज आपण येथे सर्वजण भारत देशाचा 70वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेलो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारत देशाच्या 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले रक्त सांडले। आपल्या निर्भया छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आपला देश सुरळीत चालण्यासाठी गरज होती ती आपल्या राज्यघटनेची। आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली। घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र परिश्रम करून आपल्या देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करून झाली। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 26 जानेवारी 1930 च्या अधिवेशनात, लाहोर अधिवेशनात त्यांनी झेंडा फडकवून आपल्या देशाच्या पूर्ण स्वराज्याची घोषणा केली। त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून आपला देश 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशाची राज्यघटना अंमलात आणली। तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। 26 जानेवारी 1950 पासून आपला देश हा आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार सुरू झाला। आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश बनला। आज आपल्या देशात हे संविधान आहे, त्यामुळेच आपल्या देशात अनेक जाती धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक येथे सुखासमाधानाने राहत आहेत। आपल्या देशात हे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे ते आपल्या स्वातंत्र्यवीरांमुळे। स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम। त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान भारत। शेवटी एवढंच म्हणे, थोर आमुची भारत माता आम्ही तिचे संतान, थोर आमुची भारत माता आम्ही तिचे संतान, प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान, आमचा भारत देश। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।